रामकृष्ण हरी. ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, इतक्या सहित तो आबा यावे माझे रंगणी नाचावे. या आईसाहेबांचा अभंग आहे, जनाबाईंचा अभंग आहे की अभंगामध्ये ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. तुको जनाबाई म्हणतात ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, माझ्या पंढरपुरातली आई आहे. या मायबापाला वारकरी संत परंपरेप्रमाणे आई पण म्हटलं जातं, बाप पण म्हटलं जातं. एवढी साधी भोळी प्रेम करणारी ही आमची विठाबाई आहे. आणि या विठाबाईचं प्रेम मित्रांनो, ज्या वेळेला अंतःकरणापासून ज्या वेळेला आपण त्यांचं गुणगान गाऊ, प्रत्येक संत ज्या संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा, इतक्या सहित तो आबा यावे माझे रंगणी नाचावे. याप्रमाणे ज्या अभंगाप्रमाणे या अभंगामध्ये तुकोबऱ्या सांगतायत की माझा रंग काय आहे किंवा मी या रंगामध्ये कसा न्हावून गेलो. रंगामध्ये ज्यावेळेला न्हायचा असेल त्यावेळेला 7 प्रकारचे रंग सांगून गेलेत. रंगपंचमी होऊन गेली. त्या रंगामध्ये ज्यावेळेला न्हायचा असेल त्यावेळेला आनंद काय असतो, जीवनामधला आनंद काय आहेत. ज्या वेळेला एखादी रांगोळी काढली जाते त्या रांगोळीमध्ये कलर कसे भरलेत, एखादं चित्र काढलं तर त्या चित्रामध्ये कलर कसे भरले गेलेत, त्या चित्रामधला भाव काय आहे, त्या चित्र कसं प्रकट झालं आहे. किंवा एखाद्याला नाही का आपण सांगतो की तुला हा कलर शोभून दिसेल बरं, तू गोरा आहेस तुला हा कलर चांगला दिसेल, तू काळा आहेस तू उठून दिसशील. याप्रमाणे प्रत्येक कला आहे आणि कलेचं स्वरूप काय आहे, कला काय आहे, कलेचं स्वरूप काय आहे, कला काय प्रमाणे करायची आहे त्याप्रमाणे केली पाहिजे. आणि त्या कलेमधलं भाव काय आहे, भाव का गायचेत, भावामधले एकरूपता काय आहे, हे ज्या वेळेला आपण चिंतू अंतःकरणापासून त्यावेळेला त्यातलं भाव तुम्हाला कळणार आहेत. आणि त्यावेळेला तुम्ही या रंगात न्हावून जासाल. आणि पुढं जनाबाई म्हणतात भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. त्या पंढरी नगरीमध्ये गेल्यानंतर तो राजा आहे पंढरीचा आणि त्या ठिकाणी भीमा आणि चंद्रभागा, त्या ठिकाणी कोर आहे, चंद्रभागेची अशी कोर आहे. आणि त्या कोरामध्ये येणारा प्रत्येक भाविक ज्या वेळेला भीमा आणि चंद्रभागेचं ज्या वेळेला दर्शन घेईल किंवा त्या पाण्यामध्ये उतरून त्या आपल्या स्वतःला ज्यावेळेला पवित्र करून घेईल, ती जी भूमी आहे ती पंढरी नगरी आहे. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, किंवा अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापी गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. अवघीच पापी गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. तुमची पाप नुसत्या चंद्रभागेला तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मनातली तुम्ही जे केलेली नकळत पापं असतील, काही पापं आपण डोळ्यांनी पाहून घडतात, काही आपल्याकडनं केली जातात, कधी कधी नजर चुकीने झाली असतं. एखाद्याला आपण एखादी गोष्ट सांगून जाईल की एखादा शेतामध्ये मोठा नाग निघालाय, नाग तो डुलतोय, त्यावेळेला आपण एखाद्याला सांगतो आपण याला मारूयात किंवा मारू आपण याला, किंवा नकळत आपल्याकडून तो मारला जातो, किंवा आपण त्याला मदत करतो, किंवा एखाद्या नागाला मारताना एखादा हत्यार देण्याचं काम करतो, किंवा नकळत आपल्याकडून शब्द बोलला जातो की याला मारून टाका. ते जे पाप आहे, अशी जी पापं आहेत, नकळत घडलेली पापं तुमच्याकडून कुठं निघून जातील. एवढी ताकद नुसत्या कशात आहे, चंद्रभागाला तुम्ही डोळ्यांनी पाहिलं तर तुमची पापे अवघीच पापे गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. एवढी मोठी ताकद त्या भीमा आणि चंद्रभागेमध्ये, एवढी मोठी आलेली संतांचा मांडी आलेली यात्रा, या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून न्हाऊ घालायचे, धू घालायचे आणि त्यांच्यावरती चांगले त्यांची पापं धुवून परत यांना काय करायचं तर रंगामध्ये नाचवायचं. रंगोनिया नाचे या भावाप्रमाणे त्या भूमीमध्ये भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा आहेत, तुझ्या चरणीच्या गंगा आहेत. ह्या गंगा वाहत आहेत, 24 तास वाहत आहेत.
एक क्षणही त्या थांबल्या नाहीत आणि आलेले भाविक लाखो भाविक त्या ठिकाणी येतात, तृप्त होतात, तुझ्यामध्ये डुंबतात, तुझा आनंद घेतात आणि मायबापा तुझी चरणधूळ त्या पंढरी नगरीमध्ये घेतात आणि परत पुढं निघतात. तर आमच्या आपापल्या गावी निघतात. हीच जी परंपरा आहे, हे जे आलेले आमच्यावरती संस्कार जे कुणाचे त्या मायबापाचे आहेत, अशीच सेवा आमच्याकडून जन्मोजन्मी घडावी अशी पांडुरंगाचरणी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.